मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की अनअकॅडमी आता एमपीएससी पोलीस भरती आणि संयुक्त पूर्व परीक्षा तयारीसाठी अवेलेबल झाला आहे। या ठिकाणी इंडियाचे टॉप एज्युकेटर जसे की किरण गायकवाड सर, सचिन ढवळे सर, अभिजित राठोड सर इथं मार्गदर्शन करतात। सोबतच रुनवाल सर, कोलटे सर, वरुणकर सर, सोनवणे सर आणि साठे सर सगळे आपल्या स्पेशल सब्जेक्टचे लाईव्ह लेक्चर घेतात। तुम्हाला ह्या सगळ्या लेक्चरचं फ्रीमध्ये आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला मी चांगली संधी घेऊन आलो आहे की तुम्ही तिथं जाऊन तुम्हाला अनलॉक कोड विचारते, तिथं वापरा सोहेल लाईव्ह। हा अनलॉक कोड तुम्ही वापरला तर तुम्हाला सगळे लेक्चर्स फ्री ऑफ कॉस्ट पाहायला भेटतील। सोबतच तिथं दररोज T20 टेस्ट सिरीज घेतली जाते। 20 चालू घडामोडीचे प्रश्न 20 मिनिटात सोडवावे लागतात, सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 7:50 पर्यंत। परंतु त्याला सुद्धा अनलॉक कोड लागतो आणि मी तुम्हाला अनलॉक कोड देऊन दिलाय, SOHELLIVE लाईव्ह। जा, फायदा घ्या आणि मोफत दररोज 20 क्वेश्चन चालू घडामोडीचे सोडवा। सोहेल लाईव्ह हा अनलॉक कोड आहे। हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या YouTube चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे आणि आपल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी तर अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण अतिशय निर्णायक पोझिशनवर आता निर्णय आला आहे की जी आपली मेगा भरती, पोलीस भरती सगळ्याच परीक्षा कोण घेणार, MPSC द्वारे घेतल्या जातील की त्या ऑनलाईन खासगी कंपन्यांद्वारे घेतल्या जातील। अतिशय निर्णायक आहे मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला गहाळ किंवा दुर्लक्ष करून चालणार नाही, आपला ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन याच्यामध्ये राहिला पाहिजे, तरच सरकारवर दबाव पडेल। तुम्हाला काय वाटते, कोणी घेतलं पाहिजे मेगा भरती, पोलीस भरती कोणी घेतलं पाहिजे? मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा। MPSC ने या सगळ्या भरत्या घ्यावा की खासगी कंपन्यांद्वारे, जसं महापोर्टल होतं तसं खासगी कंपन्यांद्वारे ऑनलाईन या सगळ्या एक्झाम घेतल्या जातात? तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा। आपण काय बातमी आहे तिथं पाहणारच आहोत। तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील। आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणं विसरत जाऊ नका आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। तर वेळ न करता चला पाहूया पूर्ण काय निर्णय झालाय सरकारचा। ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो, ती आहे की सरळ सेवा भरतीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण, लाखो विद्यार्थ्यांचे राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष। म्हणजे सरकारचं निर्णय झालं आहे, फक्त जाहीर करणे बाकी राहिलं आहे। डिसिजन झाला आहे की मेगा भरती, पोलीस भरती कशा मार्फत होणार, कोण करणार, हे सगळा निर्णय झालाय, फक्त जाहीर करणं बाकी आहे। काय निर्णय झालाय चला सविस्तर पाहूया। की राज्य शासनाच्या सेवेतील गट क, गट ड या सरळ सेवा पद भरतीचा निविदा प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे। यामध्ये 18 पैकी 4 कंपन्या पात्र ठरल्या असून त्यांची अंतिम यादी 2 दिवसात राज्य शासनाला सादर केली जाईल। त्यानंतर परीक्षा कधी घ्यायची हे राज्य सरकार आणि संबंधित विभाग निश्चित करणार आहे। त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष राज्य सरकार शासनाच्या भूमिकेकडे लागले आहे। 18 पैकी 4 कंपन्या शॉर्ट लिस्ट सुद्धा झाली आहे, त्याची यादी सुद्धा आली आहे, राज्य सरकारला प्राप्त झाली आहे। आणि आता राज्य शासन परंतु द्विधा स्थितीत आहे। 4 कंपन्या आता शॉर्ट लिस्ट करून टाकल्या, परंतु नुकतंच सामान्य प्रशासन विभागानं एक मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगचा मेन विषय होता की सगळ्या भरत्या MPSC द्वारे घेतल्या जाव्या। आता 2 कॉन्ट्रॅडिक्शन इथं निर्माण झाले। एक तर त्यांचा निर्णय 4 कंपन्या शॉर्टलिस्ट करून टाकल्या आणि दुसरं सामान्य प्रशासनानं मीटिंग घेतली की त्याचा विषय होता MPSC द्वारे सगळ्या भरत्या घ्याव्या। ती बातमी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, फार फायदेशीर माहिती तुम्हाला भेटणार आहे। तर महायुती सरकारच्या काळात महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती करताना डमी उमेदवार बसवणे, गुणांमध्ये बदल करणे अशा कारणांमुळे ही भरती वादात सापडली। महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल रद्द केले आणि त्याऐवजी दुसरी एजन्सी नियुक्ती करण्यासाठी मार्च 2020 मध्ये निविदा काढली होती। गेल्या 8 महिन्यात जवळपास 25 वेळा मुदत वाढ दिली। याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मनविसे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी महाआयटीकडे याबाबत लेखी खुलासा मागितला होता। त्यावर व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज यांनी खुलासा केला आहे। ही सगळी बातमी कशामुळे कळाली तर पुणे येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश यादव, शहराध्यक्ष कल्पेशजी यादव यांना आपल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकडून मी धन्यवाद देतो की त्यांनी एवढं मोठं आपल्यासाठी ते स्टेप घेत आहे, पाठपुरावा करत आहे। आणि कल्पेशजी यादवना आणखी एक विनंती करतो की यांनी कृपया करून याचा पाठपुरावा सतत घेत राहावा आणि लवकरात लवकर मेगा भरती, पोलीस भरती पूर्ण व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न करावे आणि सोबतच या सगळ्या भरत्या MPSCनंच घ्याव्या याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न करावा, हे मी मनसेला आपल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकडून विनंती सुद्धा करतो। तुमचं काय मत आहे मित्रांनो? आता तुम्ही म्हणसाल सर इथं तर कुठंच MPSCचा उल्लेख नाहीये, परंतु आहे, ती बातमी सुद्धा आहे की सामान्य प्रशासनाचा जो विभाग आहे त्यांनी मीटिंग घेतली आहे। ती बातमी तुम्हाला दाखवतो। ती आली आहे की लोकमतमध्ये काय बघा, सरळ सेवा पदभरतीसाठी महाआयटीकडून कंपन्यांच्या निवड प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे।
मात्र काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांची नावे निवड यादीमध्ये दिसत असल्याने पुन्हा भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. म्हणजे आता ही बघा, ही जी बातमी आहे ना, ही सगळ्या आपल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचं मन तोडून टाकणारी बातमी आहे मित्रांनो. आपण इतकी मेहनत करतो, इतका अभ्यास करतो, नंतर मग त्याच्यात भ्रष्टाचार झाला ना, मग तो अभ्यास म्हणजे निराशा आपल्या मनामध्ये निर्माण होऊन जाते. ही जे महापोर्टलमध्ये झालं ते पुन्हा होऊ नये अशी आपल्या सगळ्यांना या शासनाकडून अपेक्षा आहे की कृपया करून जे ब्लॅक लिस्ट मधल्या कंपनी आहे ज्यांनी आधी असे घोटाळे केले आहे, कृपया करून त्यांना शॉर्ट लिस्ट मध्ये घेऊ नका. एखाद्या चांगल्या जर घ्यायचीच असेल तुम्हाला ऑनलाईन, तर एखाद्या चांगल्या नामांकित कंपनीकडून, जसं की TCS झाल्या यासारख्या कंपनीकडून ऑनलाईन परीक्षा घ्या. महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केली. या पार्श्वभूमीवर मात्र काळ्या यादीतील कंपनी निवड करण्याबाबत शासन स्तरावर हालचाली होत दिसून येत आहे, असे स्पर्धा परीक्षांचा अहवाल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले. म्हणजे बऱ्याच विद्यार्थी याचा पाठपुरावा करत आहे. मी तुम्हाला एक कल्पेश यादव यांचं नाव सुद्धा सांगितलं, शहराध्यक्ष पुणेचे. तर त्यांनी पाठपुरावा केला आणि त्याच्यात जे यादीत नावं सापडले ते ब्लॅक लिस्टेड कंपन्यांचे होते असं म्हणणं आहे काही विद्यार्थ्यांचं. तो कृपया करून याचा पाठपुरावा घ्या. शासनावर आपला दडपण पडला पाहिजे, प्रेशर पडला पाहिजे, तेव्हा जाऊन या ब्लॅक लिस्टेड कंपन्या कमी केल्या जातील. मी जो तुम्हाला मुद्दा सांगत आहे तो या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे बघा. महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली. या पार्श्वभूमीवर MHIT कडून सरळ सेवा पद भरतीसाठी सुमारे 25 वेळा मुदतवाढ देऊन कंपन्यांकडून अर्ज मागितण्यात आले. मात्र इथं बघा, इथं टर्निंग पॉइंट. लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सर्व भरती प्रक्रिया राबविण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागातर्फे नुकतीच बैठक घेण्यात आली होती. हा पॅरेग्राफ नाही का आपल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय दिलासा देणारा आहे. जर सामान्य प्रशासन विभागानं ही बैठकीमध्ये जर फायनल केलं असेल ना की महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSCनं सगळ्या भरत्या घ्यावा, तर याच्यापेक्षा जास्त आनंदाची बातमी आपल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी नसणार. कारण की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जो कामकाज आहे तो पारदर्शक असतो. त्याच्यात भ्रष्टाचार होण्याचे जो प्रमाण आहे तो नगण्य असतो. होऊ शकणार नाही असं नाही म्हणणार, पण नगण्य आहे, फार कमी पॉसिबिलिटी आहे. त्याच्यात पारदर्शकता अधिक असते आणि चांगले अभ्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्याचा फायदा होईल. तुम्हाला काय वाटते, कोणी घ्यावं? खासगी कंपन्याद्वारे ऑनलाईन एक्झाम व्हावं की MPSC द्वारे सगळ्या एक्झाम कंडक्ट करावं? मित्रांनो, मला कमेंट करून अवश्य सांगा. आणि यासाठी आपण काही करू शकतो का, आपण काही लढा उभा करावा का, हे सुद्धा सल्ला मला सांगा, जेणेकरून आपल्याला पुढच्या स्टेप्स घेता येतील. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच होतं मित्रांनो. जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत नाही. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणे विसरू नका. MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनअकॅडमी तर्फे अतिशय आनंदाची बातमी आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर MPSC ही बॅच नुकतीच लॉन्च झाली आहे. MPSCचा अभ्यास कसा करावा नवीन विद्यार्थ्यांना कळत नाही, बेसिक पक्का नसतो, तर या सगळ्या गोष्टी क्लिअर करून दिल्या जाणार आहे. लवकरात लवकर या बॅच मध्ये जाऊन एनरोल करा, ऍडमिशन घ्या. आणि या ठिकाणी जर तुम्ही रेफरल कडू SOHEL LIV लाईव्ह वापरलं तर 10% डिस्काउंट सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. तसंच प्लसचे फायदे भरपूर आहे मित्रांनो अनअकॅडमीवर. आणि एक फायदा तर इथंच तुम्हाला सांगतो की SOHEL LIV लाईव्ह, सोहेल लाईव्ह हा रेफरल कोड वापरा आणि 10% डिस्काउंट भेटून जाईल. या ठिकाणी घरी बसल्या बसल्या सगळा अभ्यास भेटतो, सगळं मार्गदर्शन भेटणार. कोरोनाच्या कालावधीमध्ये बाहेर पडण्याची गरज नाही पडणार. अनलिमिटेड कंटेंट, भारताचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला या ठिकाणी शिकवतील. सगळं सिलेबस कव्हर करून दिल्या जातील, तुमचे डाऊट क्लिअर करून दिल्या जातात. लाईव्ह सेशन्समध्ये स्टडी मटेरियल भेटतो PDF स्वरूपात, आन्सर रायटिंगचे सेशन होतात. मेंटर तुम्हाला पर्सनल गायडन्स देतील आणि लाईव्ह टेस्ट, मॉक टेस्ट, विषयनिहाय टेस्ट आणि सगळ्यांच्या संकल्पना स्पष्ट करून दिल्या जातात इंडियाच्या टॉप एज्युकेटर्स कडून. तर वेळ न करता आजच अनअकॅडमी हे लर्निंग ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि आपली एक जागा पक्की करा.